जय भीम मित्रांनो, ताईंनी भगिनींनो, जय भीम. मी आहे EVM मशीनचं डेमो. मला आता मी सांगणार आहे आपल्याला मतं कशी द्यायची आहेत. आपलं मत इकडे तिकडे जाऊ नये. आपलं मत आपल्या समाजाला बाबासाहेबांच्या विचाराला पूर्ण करण्यासाठी द्यायचं आहे. आपल्याला कंपल्सरी 4 मत दिले तेव्हा बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. आपल्यासमोर या लोकांनी अशी परिस्थिती आणून ठेवली की आपल्याला 4 मतं द्यावं लागतं. खरं म्हणजे एका मताने आपल्याला द्यायचं. बाबासाहेबांनी 2 मतं आमच्या समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आणि ह्या मनुवादी गादींनी आम्हाला आमच्या एका मतातून वंचित ठेवलं अनशन करून. त्यासाठी आता आम्हाला हे पालन करण्यासाठी ही EVM मशीनचे डेमो आहे. बघा आता मतं कशी करायचं तुम्हाला सांगतो मी. प्लीज जरा नीट ऐका. मतं करताना तुम्हाला 4 मतं करणे गरजेचं आहे. तेव्हा एक मत आपला हातीला भेटेल. त्यासाठी आरामशी जायचं बूथ मशीनवर आणि पहिलं मत हे D मध्ये दिसतं ना, पहिलं D हे बघा इथे D नंबर 1 नंबर 1 हत्ती. पहिलं मतदान इथे एक बोट इथे दाबायचं आणि दुसरा हे बघा तुमच्या समोर हे दुसरा नोटा हे टाकायचं आणि 3 मतं. आता कुठल्याही एका पक्षाला द्या, तुमच्या मनात जो येईल त्याला द्या. नंतर ते 2-3 झाले की मग चौथा परत नोटा टाका. हे आता तुमचं मतदान पूर्ण झाले. आता चौथा नोटा टाका आणि तुमचं मतदान पूर्ण झाले. टी करून आवाज येईल तेव्हा तुमचं मत हातीला जाईल. तेव्हा तुमचा बाबासाहेबांचा विचार हातीला जाईल. तेव्हा मग ते मतं टाकून तुम्हाला कन्फर्म एकदा झालं हा बाबा मत आमचा बरोबर जागेवर गेला, मग तिथं तुम्ही बाहेर निघा. कृपया करून बाबासाहेबांचा मान ठेवा. बाबासाहेबांचे विचार पूर्ण करा. मी जगन्नाथ कोरी, बहुजन समाज पार्टी प्रभाग क्रमांक 11 चा उमेदवार. ड मधील नंबर 1 वर हाती आहे हे विसरू नका. आणि आपलं मत बाबासाहेबांच्या विचारांना पूर्ण करण्यासाठी टाका. आणि जय भीम आणि हेच जय संविधान. बाबासाहेबांनी आमच्या संविधानाला पाळून पण या मनुवादाने संविधानाला पूर्णपणे लागू केलं नाही देशात. म्हणून आमचं संविधान लागू नाही झालं. बाबासाहेबांचं संविधान लागू झालं नाही देशात. त्यासाठी आपल्याला आत्ता बाबासाहेबांचं पूर्ण देशात आपली सरकार आणायची आहे आणि संविधान पूर्णपणे लागू करायचं. त्यासाठी बहनजी कुमारी बहनजीला पंतप्रधान बनवायचं आहे. 2027ला बहनजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील तेव्हा 2029ला पूर्ण भारतात मतदान होईल. लोकसभेची निवडणूक येईल. त्यावेळी जर आम्हाला एकदा आपलं हे समर्थन भेटला आणि जर मी चुकून नगरसेवकची पद मला भेटलं तर मी तुम्हाला एवढं सांगतो की बाबासाहेबांचा पूर्णपणे विश्वास करून मी समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर तयार आहे. 24 तास समाजाबरोबर आहे. जय भीम, जय संविधान.